त्या मनसेची पदाधिकाऱ्यांसोबत 10 वाजता बैठक पार पडणार आहे। मनसेची पुढील रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे। तर बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। तर जीआर रद्द केल्यानंतर उद्या मनसेची ही महत्त्वाची बैठक पार पडते। मनसेचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। धनंजय, खरं तर जीआर रद्द झाला, उद्या महत्त्वाची बैठक पार पडते। अतिशय महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण पुढची रणनीती ठरेल। 5 तारखेला मोर्चा करायचा की नाही, सभा घ्यायची की नाही, हे सुद्धा ठरू शकतं। काय अधिकचा तपशील? देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर जी त्रिभाषी सूत्र संदर्भातला जो जीआर होता तो अखेर रद्द करण्यात आलेला आहे। दोन्ही जीआर जे आहेत ते यावेळेस रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती पुन्हा एक अहवाल तयार करेल आणि या अहवालानंतर त्रिभाषी सूत्रीमध्ये हिंदी किंवा तिसरी भाषा ही 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागू करायची का नाही या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल। मात्र तुर्तास जे आहे तो हा निर्णय राज्य सरकारने खरं तर हा निर्णय जो आहे तो रद्द केलेला आहे। त्यामुळे जी मागणी खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा सर्वत्र मराठी माणसाची जी भूमिका होती ती की हा जीआर रद्द करावा आणि अखेर तो जीआर रद्द झाला। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला जल्लोष पाहायला मिळाला आणि आता या सगळ्या संदर्भात 5 तारखेला खऱ्या अर्थाने विक्रांत एक भव्य असा मोर्चा होता। यामध्ये मराठी माणसाने एकत्रित यावं असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता जीआर रद्द झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आता त्या ठिकाणी मोर्चा होणार की जाहीर सभा होणार, आनंदोत्सव होणार, काय नेमकं होणार या सगळ्या संदर्भातली नाही, खरं आहे धनंजय, हाच निर्णय नेमका उद्याच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे काय बोलतात आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। उद्या सकाळी साहेबांची नेते मंडळींची बैठक आहे। त्या बैठकीनंतर कदाचित साहेब तुमच्याशी बोलतील, परंतु मी सरकारचा आभारी आहे आणि खास करून मराठी माणसांचा हा विजय आहे।